माझं नाव कोमल आहे. मी 18 वर्षाची आहे. माझी नुकतीच 10वी संपली आणि मी 11वीचे ॲडमिशन घेतले होते. कॉलेजमध्ये आल्यावर मी आता कॉलेजची हवामध्ये रंगू लागली. मी दिसायला खूप सुंदर होती. माझी हाईट 5 फूट 4 इंच आणि माझा रंग गोरा आणि अंगाने खूप भरलेली असल्यामुळे दिसायला खूप आकर्षक वाटत होती. कॉलेजमध्ये सर्वजण माझं ऐकत असे. सगळी मुले माझ्यावर खूपच लाईन मारत असे. दिसायला सुंदर असल्यामुळे वर्गात सरांचे लक्ष नेहमी माझ्याकडे असायचे. मी माझ्या पप्पांना खूप घाबरत असे, कारण माझे पप्पा मला नेहमी म्हणायचे की परीक्षेत नापास झालीस की तुझं लग्न कुठल्याही मुलासोबत लावून देईन. तसं मला करायचं नव्हतं. माझ्या आवडत्या मुलासोबत मला लग्न करायचं होतं. त्यासाठी मला परीक्षेत कसेही करून पास व्हायचे होते. वर्गात माझं अभ्यासात लक्ष नसायचं. नेहमी मेकअपवरच असायचं. वर्गात सगळ्यांपेक्षा कशी सुंदर दिसेल यावर माझं लक्ष नेहमी असायचं. घरातून कॉलेजमध्ये आल्यावर अर्धा तास लेडीज बाथरूममध्ये मी मेकअप करत असे. वर्गात प्रवेश करताच सगळी मुले माझ्याकडे आकर्षित होत असे. अभ्यासात अजिबात हुशार नव्हती मी. आतापर्यंत मी परीक्षेत कॉपी करून पास झालेली होती. कॉपी करण्यात मी खूप माहिर होती. तसेच मुलींसाठी कॉपी करणे खूपच सोपे असते. तुम्हाला तर माहितीच आहे. मुली कुठेही कॉपी लपवू शकतात. त्यासाठी कॉपी लपवण्याची खूप जागा असते. मीही नको तिथे कॉपी लपवून पास झालेली होती. असंच कॉपी करून मी 10वी पास झाले होते आणि आता माझी 11वी परीक्षा जवळ आली होती. पण आता मला खूप भीती वाटत होती, कारण माझा काहीच अभ्यास झालेला नव्हता. माझं लक्ष नेहमी मेकअपवर असायचं. मी वर्गात कशी सुंदर दिसेल आणि कशी सगळ्या मुलांवर माझ्या प्रेमात पडेल हे माझ्यात नेहमी लक्ष असायचं. माझ्या अभ्यासात नेहमी लक्ष नसायचं. 11वी पास व्हायचे होते. 11वी जर कमी पास झाले नाही तर माझं 12वीत ॲडमिशन होणार नव्हतं. कॉपी करण्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. मी आणि माझी अजून एक मैत्रीण, जिचं नाव कविता होतं, दोघेही परीक्षेमध्ये आणि अभ्यासामध्ये खूप कमजोर होतो. तिच्या घरी आम्ही जाऊन छोट्या-छोट्या चिठ्ठ्या बनवून घेतल्या होत्या. आम्ही दोघेही विचार करत होतो की चिठ्ठ्या कुठे लपवायच्या जेणेकरून कुणालाही ती सापडणार नाही. माझी मैत्रीण पण माझ्यासारख्या अभ्यासात खूप कमजोर होती. मैत्रिणीच्या घरी दिवसभर कोणी नसायचं. तिचे आई-वडील शेतात जायचे, त्यामुळे पूर्ण दिवस आम्हाला मोकळा दिसायचा. कॉलेजमध्ये एका 35 वर्षीय सरांची नजर नेहमी माझ्याकडे असायची. त्यांची नजर माझ्यावर हटतच नव्हती. त्या सरांचं नाव होतं योगेश. ते सर आम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवत होते. वर्ष संपत आले ते आणि आमच्या परीक्षा चालू झाल्या होत्या. माझी मैत्रीण तिच्या घरी जाऊन चिठ्ठ्या आम्ही बनवत होतो. त्यावेळेस मी छोटी स्कर्ट आणि वरती शर्ट घातलेला होता. थोडासा गुडघ्याच्या खाली होता. त्यासाठी घातला होता, कारण त्या मानेला बांधले की परीक्षेत ते काढण्यास सोपं जाईल. लपवल्या जिथे करून काढणं शक्य होऊ शकतं. आम्हाला चीट काढून कॉपी करता यावी यासाठी कधी-कधी आम्हाला भीती वाटायची. कारण जर जो बोलला मुलगा आला तर त्या चिठ्ठ्या आम्ही कसा काढू हे अवघड आम्हाला जाऊ शकत होतं. त्यामुळे मांड्यांमध्ये लपवल्या, छातीवर लपवल्या, ज्या कॉप्या होत्या त्या आम्ही कसे काढायचे. परीक्षेचा दिवस आला, सगळे पेपर झालेले होते. शेवटचा केमिस्ट्रीचा पेपर बाकी होता आणि मला तो केमिस्ट्री विषय जरा जास्त अवघड जायचा. त्यासाठी मी 15 मिनिटे बाकी होते आणि मी लिहिण्यात खूप मग्न होते. माझा पेपर अजून पूर्ण झाला नव्हता आणि टाईमही संपत आला होता. त्यामुळे मी गडबडीनं लपवलेली चिठ्ठी बाहेर काढली आणि त्यामधून लिहू लागली. तेव्हा पाठीमागून यश सर कसे आले हे मला माहिती झालं नाही. तेव्हा सरांनी मला कॉपी करताना बघितलं. ते माझ्याजवळ येत असलेले बघून मी चिठ्ठी लपवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सर माझ्याजवळ आले आणि हातातून हात पुढे केला. माझ्या मनात नसतानाही पण मला त्यांना चिठ्ठी द्यावी लागली आणि सरांनी मला कॉपी करताना पकडले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओचा पार्ट दुसरा हवा असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.